आपल्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनवणे मॅडम, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमचे मित्र श्री विभागाचे ज्येष्ठ शिक्षक श्री अनिस सर, अफरोजबाजी आमचे मित्र खिल्लारी सर, आमचे मित्र इटकरे सर, मगर सर, पवार सर, जहीर सर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रांनो, 2014 पासून संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 14 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे। याचा उद्देश एकच आहे की युवकांची जी क्रयशक्ती आहे, काम करण्याची जी ताकद आहे, त्या ताकदीला त्यांच्या प्रेरणा मिळावी आणि हिरिरीने विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थी दशेपासूनच यामध्ये सहभागी होऊन आपलं जीवन या कौशल्याच्या माध्यमातून सहज, सोपं आणि सुंदर करावं, कौशल्यपूर्ण बनवावं, असा या जागतिक संयुक्त राष्ट्राच्या जागतिक महासभेचा हा निर्णय होता। आणि म्हणून आपल्या प्रशालेमध्ये आज हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून आपण साजरा करतो आहोत। मित्रांनो, आपल्या शाळेमध्ये तुम्ही बघता मगर सर आहेत, पवार सर आहेत, जहीर सर आहेत आणि ही जिल्हा परिषदेची सरकारी शाळा आहे। या सरकारी शाळेमध्ये दुसऱ्या कोणत्याही शाळेमध्ये नाहीत असे ट्रेड या ठिकाणी आहेत। एवढी मोठी लॅब तुमच्यासाठी आहे। त्याचबरोबर शिकवण्यासाठी एक्सपर्ट लोक आहेत। ते तिघही BE झालेले इंजिनियर आहेत। त्यांच्या क्षेत्रांमध्ये ते एक्सपर्ट आहेत। दुसऱ्या कुठल्याही शाळेत, कोणतीही नामांकित शाळा घ्या तुम्ही, सद्गुरुदेवी घ्या, पितुराल भारुकार, माणिक स्मारक घ्या, भारतीय विद्या मंदिर घ्या, कोणतीही शाळा घ्या, त्या शाळेमध्ये असे इंजिनियर नाहीत शिकवायला तुम्हाला। आणि एवढी लॅबही नाही। 10 लाख रुपये किमतीची लॅब या ठिकाणी शासनाने दिलेली आहे, परंतु तुम्ही याचा फायदा घेत नाहीत। आणि जे विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, आता मीही या शाळेचा शिक्षक होतो, आम्ही प्रयत्न करतो। या शाळेमध्ये आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावासह शिक्षकांना माहीत असते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला हे शिक्षक ओळखतात आणि या ठिकाणी त्यांचं एक्सपर्ट, त्यांचं जे कौशल्य आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करतात। तर माझं या ठिकाणी आपल्या सर्वांना एक आवाहन करतो की आपले शेजारी पाजारी जे असतील त्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी आपण प्रवृत्त करायचं। त्याचबरोबर आपल्या शाळेतील जे काही शिक्षक आहेत ते तुम्हाला जे काही शिकवतात, म्हणजे कौशल्य पूर्ण जे अध्यापन तुम्हाला ते करतात, शिकवतात, तर ते तुम्ही तुमच्यामध्ये ते बांधून घ्यायचं, ते तुमच्यामध्ये ते सामावून घ्यायचं आणि तुमचं जीवन सुखकर, यशस्वी करायचं। कारण की आजकाल नोकरी लागणं हा काही शिक्षणाचा उद्देश नाही, तर उद्देश काय आहे की आपलं जीवन चांगलं झालं पाहिजे, आपलं जीवन सुंदर झालं पाहिजे। आणि आपलं जीवन सुंदर केव्हा होईल, आपण जीवनामध्ये काहीतरी चांगलं काम करू शकू। काम तर सर्वच जण करतात, परंतु काम कसं पाहिजे की कमी श्रमामध्ये जास्त आपल्याला त्याचा फायदा झाला पाहिजे, असं काम पाहिजे। आणि ते काम केव्हा शक्य होतं, तर ते काम तेव्हा शक्य होतं जेव्हा आपल्याकडे त्या कामाचं स्किल असेल, कौशल्य असेल। तुम्ही एखादा चित्रकार पहा, एखादा गायक पहा, एखादा नृत्यकार पहा, एखादा मोटर मेकॅनिकल पहा किंवा आणखी कोणीही पहा, एखादा टायपिंग करणारा पहा, त्याच्या कामात जर कौशल्य असेल तर तो काय करतो, त्याला जास्त गिरायक असते, तो जास्त पैसे घेतो, तो जास्त त्याचा मोबदला घेतो। त्याच्या एखाद्याच्या कामात जर कौशल्य नसेल तर त्याच्याकडे कुणीही जात नाही काम करण्यासाठी। म्हणून आपण जीवन जगत असताना एक करायचं की आपण कोणतंही काम करायचं ते खालच्या दर्जाचं न समजता त्यामध्ये एक्सपर्ट व्हायचं, त्यामध्ये कौशल्य प्राप्त करून घ्यायचं। तुम्ही खेळामध्ये जो खेळ खेळसाल तो अगदी कौशल्यपूर्ण खेळा, त्याची प्रॅक्टिस करा। तुम्ही एखादं चित्र काढायचा प्रयत्न करा तर तुम्ही आता अव्वल दर्जाचा चित्रकार व्हा। तुम्ही एखादा मोटर मेकॅनिकल व्हा, तुमचा आपले हे राहतात मोटरसायकल दुरुस्ती करणारा, तर अव्वल दर्जाचा मोटरसायकल दुरुस्ती करणारा व्हायचं। केवळ नोकरी लागणे हा काही शिक्षणाचा उद्देश नाही, तर आपल्या जीवनामध्ये चांगलं काम करणे हा आपल्या जीवनाचा उद्देश असायला पाहिजे। आणि आपल्या शाळेमध्ये मुख्याध्यापकाचा जे काही शिक्षक आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारचं अध्यापन करतात, चांगल्या प्रकारचं शिकवण्याचा प्रयत्न करतात, ते आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा। या शाळेमध्ये जी काही लॅब आहे, या शाळेमध्ये जे काही एक्सपर्ट ते इंजिनियर आहेत त्यांचा तुम्ही फायदा करून घ्या, एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो। आणि मला बोलवलं, या ठिकाणी माझा सन्मान केला, त्याबद्दल मी शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।